एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी जिल्हा परिषद भरतीच्या अनुषंगाने महत्त्वाचे पदाकरता होणाऱ्या भरतीच्या अनुषंगाने खूपच महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, डोळ्याच्या कोणत्या भागातून प्रकाश किरणे डोळ्यात प्रवेश करतात? डोळ्याच्या कोणत्या भागातून प्रकाश किरणे डोळ्यात प्रवेश करतात? पारपटल या भागातून डोळ्याच्या प्रकाश किरणे प्रवेश करतात। एक हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे, देवघर या शब्दाचे लिंग ओळखा। देवघर या शब्दाचे लिंग ओळखा तर नपुंसक लिंग 2 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। नपुंसक लिंग 2 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे, खालीलपैकी कोणती संस्था सार्वजनिक आरोग्य यंत्रणेअंतर्गत येते? खालीलपैकी कोणती संस्था सार्वजनिक आरोग्य यंत्रणेअंतर्गत येते? तर वरील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, वरीलपैकी सर्व 4 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे, मानवी शरीरामध्ये अन्नाच्या पचनाचे कार्य कोणत्या अवयवामार्फत होते? मानवी शरीरामध्ये अन्नाच्या पचनाचे कार्य हे लहान आतडे अवयवामार्फत होते। 3 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। 3 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे, ड्रॉसेरा वनस्पती ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये आहे? तर कीटक भक्षक वनस्पती या वर्गामध्ये भक्षक वनस्पती या वर्गामध्ये आहे। 3 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे, व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे टिंबटिंब हा आजार होतो। व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे हा आजार होतो, तर रातआंधळेपणा हा आजार होतो। या ठिकाणी 1 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 7 नंबरचा असा आहे मित्रांनो, केसरी या वृत्तपत्राची स्थापना कोणी केली? केसरी या वृत्तपत्राची स्थापना कोणी केली? तर लोकमान्य टिळक यांनी केसरी या वृत्तपत्राची स्थापना केली। 3 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। 3 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाहणार आहोत आपण 7 नंबरचा प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत आपण 7 नंबरचा झाल्याच्या नंतर 8 नंबरचा प्रश्न असा आहे, केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? केसरी या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर हे पहिले संपादक केसरी या वृत्तपत्राचे संपादक होते, गोपाळ गणेश आगरकर। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 9 नंबरचा असा आहे मित्रांनो, संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी कोणत्या जिल्ह्यात आहे? संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। 4 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे, श्रीपती शेषाद्री प्रकरण कोणत्या समाजसुधारकांशी संबंधित होते? तर बाळशास्त्री जांभेकर या समाजसुधारकांशी संबंधित होते। 2 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे मित्रांनो, शाहू महाराजांनी शास्त्र जगद्गुरू या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली? तर या ठिकाणी सदाशिव लक्ष्मण पाटील यांची नेमणूक सर्वप्रथम या पदावर केली। 2 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे, देवालय हा शब्द संधीच्या कोणत्या प्रकारानुसार तयार झाला आहे? देवालय हा शब्द संधीच्या कोणत्या प्रकारानुसार तयार झालेला आहे? तर स्वरसंधी या प्रकारानुसार तयार झालेला आहे। 1 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे, ला ख्यातावरून कोणता काळ ओळखला जातो? ला ख्यातावरून कोणता काळ ओळखला जातो? तर भूतकाळ हा काळ ओळखला जातो। 4 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। भूतकाळ ओळखला जातो। प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण पाहत आहोत 14 नंबरचा, कोणत्या राज्याने नुकतेच आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा आयोजित केला होता? कोणत्या राज्याने नेमकेच आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा आयोजित केला होता? तर तामिळनाडू या राज्याने नेमकेच
पुस्तक मेळा आयोजित केला होता? 2 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे, तामिळनाडू. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 15 नंबरचा असा आहे. प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे, कोणती संस्था दरवर्षी वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलुक ट्रेडर्स प्रकाशित करते? तर ILO ही संस्था प्रकाशित करते. 3 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे, गुजरात राज्यातील गीर अभयारण्य हे टिंबटिंबसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे, तर सिंह यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे. 3 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे. प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे, तर या ठिकाणी कर्नाटक 2 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे, कर्नाटक. प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे मित्रांनो, यमुना नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर वसलेले नाही? तर कानपूर हे शहर यमुना नदीकाठी वसलेले नाही. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 19 नंबरचा असा आहे मित्रांनो, 19 नंबरचा प्रश्न असा आहे, राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे असे विधान कोणी केले आहे? राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे असे विधान कोणी केले? तर सरोजिनी नायडू यांनी असे विधान केले. 3 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 20 नंबरचा असा आहे, दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. 3 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 21 नंबरचा असा आहे, काटेपूर्ण अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? काटेपूर्ण अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अकोला या जिल्ह्यामध्ये काटेपूर्ण अभयारण्य अकोला या जिल्ह्यामध्ये आहे. 2 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 22 नंबरचा असा आहे, अजिंठ्याच्या लेण्या कुणाशी संबंधित आहेत? अजिंठ्याच्या लेण्या कुणाशी संबंधित आहेत? तर गुप्तकालीन या युगाशी संबंधित आहे अजिंठ्याच्या लेण्या. 3 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे, आकारांत स्त्रीलिंगी नामांचे अनेक वचन टिंबटिंब होते. आकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन टिंबटिंब होते. तर आकारांत असे होते. 1 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे, गरोदर मातांची नोंदणी सरकारी दवाखान्यात किती आठवड्यात करणे आवश्यक आहे? गरोदर माताची नोंदणी सरकारी दवाखान्यात किती आठवड्यात करणे आवश्यक आहे? तर 12 आठवड्यात नोंदणी करणे आवश्यक आहे. 1 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे, टिंबटिंब हा रोग व्यावसायिक रोग आहे. टिंबटिंब हा रोग व्यावसायिक रोग आहे. सिलिकासिस हा रोग व्यावसायिक रोग आहे. 1 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे, भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य संरक्षणासाठी तयार करण्यात आले. भीमाशंकर अभयारण्य वाघाच्या संरक्षणासाठी तयार करण्यासाठी आलेले आहे. 2 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते शहर मध्ययुगीन शहर नाही? खालीलपैकी मुंबई हे शहर मध्ययुगीन शहर नाही. मुंबई हे शहर. 4 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 28 नंबरचा असा आहे, काटेपूर्ण अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अकोला या जिल्ह्यामध्ये आहे. 2 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 29 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रात प्रामुख्याने टिंबटिंब ऊर्जेचा वापर केला जातो. तर या ठिकाणी औष्णिक ऊर्जेचा वापर केला जातो. 1 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी युरेनियम पुरविणारी अरेवा ही कंपनी कोणत्या देशात आहे? जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी युरेनियम पुरविणारी अरेवा ही कंपनी कोणत्या देशात आहे?
तर या ठिकाणी फ्रान्स या देशामध्ये आहे. 2 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये टोटल 30 प्रश्न कव्हर केले आहेत. हे प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत आणि अतिसंभाव्य हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.